साताऱ्याच्या फलटणमध्ये महिला डॉक्टरनं आत्महत्या केली। या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटले। आता सुरू असलेल्या अधिवेशनातही हे प्रकरण उचलून धरले गेलं। यातच काही दिवसांपूर्वी घडलेलं गौरी गर्जे प्रकरण। पंकजा मुंडेंचा पीए असलेल्या अनंत गर्जेच्या अनैतिक संबंधांमुळे त्याच्या पत्नीनं आत्महत्या केली। या दोन्ही घटनांनी महाराष्ट्र हादरलेला असतानाच आणखीन एक धक्कादायक प्रकरण राज्याची उपराजधानी नागपुरातून समोर आले, जिथे सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। जिथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळेच आमदार आहेत, त्याच नागपूर शहरातून एक महिला कबड्डीपटूनं आत्महत्या केली आहे। कीटकनाशक पिऊन तिनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पण या कबड्डीपटूनं स्वतःला का संपवलं याचंही धक्कादायक असं कारण तिच्या व्हॉट्सअप चॅटमधून समोर आलंय। नेमकं या महिला कबड्डीपटूसोबत काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। किरण सूरज दाडे सावनेरच्या माळेगाव टाउनची रहिवाशी 4 डिसेंबर रोजी सकाळी 8:30 वाजता त्यांनी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली। तेव्हा कुटुंबियांनी त्यांना तातडीनं नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं, पण उपचारादरम्यान 7 डिसेंबरला किरणचा मृत्यू झाला। त्यांनी आत्महत्येसारखं पाऊल का उचललं याचं कारण स्पष्ट होत नव्हतं, पण त्यांच्या व्हॉट्सअप चॅट जेव्हा तपासले गेले तेव्हा धक्कादायक असं सत्य समोर आलं। त्यानुसार किरण धाडे या पेशानं कबड्डीपटू होत्या, पण अनेक आर्थिक अडचणींचा त्यांना सामना करावा लागत होता। यातच त्यांची ओळख झाली स्वप्नील जयदेव लांबघरे यांच्यासोबत। स्वप्नीलनं वेकोलीमध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवलं, आश्वासन दिलं आणि त्यासाठी किरणनं त्याच्यासोबत लग्नही केलं। नोकरी लावून देण्याच्या आश्वासनावरती 2020 मध्ये या दोघांनी नोंदणी पद्धतीनं लग्न केलं। पण लग्नानंतर स्वप्नील किरणला आपल्या घरी घेऊन न जाता तिला माहेरीच ठेवलं। गेली 5 वर्ष किरण आपल्या माहेरीच राहत होती। मात्र लग्नानंतर जेव्हा नोकरीसाठी किरण विचारायला लागली तेव्हा स्वप्नील सतत टाळाटाळ करू लागला, वेळ मारून नेत होता। बरं, तो किरणला सांभाळायलाही तयार नव्हता। त्यांचं लग्न तो मान्य करायला तयार नव्हता। गेले 5 वर्ष आज नाही तर उद्या असं म्हणत किरण वाट बघत होती, पण त्या उलट किरणवरती शरीर संबंधासाठी स्वप्नील दबाव टाकत होता आणि तिला मानसिक त्रासही देत होता। स्वप्नीलनं नोकरी लावून देणं दूरच, उलट किरणला धमक्या देणं, शिवीगाळ करणं, तिला मारण्याची धमकी देणं असले प्रकार स्वप्नील करू लागला। लग्नाच्या नावाखाली आपली फसवणूक झाली ही गोष्ट किरणच्या लक्षात आली होती। सततच्या छळामुळे किरण मानसिक तणावातही गेली होती। बरं, एवढं होत नाही तर स्वप्नीलनं अचानक फॅमिली कोर्टामध्ये घटस्फोटासाठी याचिकाही दाखल केली। यानंतर मात्र किरणच्या पायाखालची जमीन सरकली। आर्थिक अडचणी, नोकरीचं आमिष आणि त्यातूनच लग्नात झालेली फसवणूक या सगळ्या त्रासाला कंटाळूनच किरणनं आत्महत्या केली। सततचा होणारा त्रास यासाठी किरणनं फोनमधील सर्व मेसेजेस पुराव्यासाठी जपून ठेवले होते। याच मेसेजवरून तिच्या नवऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान किरणच्या आत्महत्येनंतर स्वप्नील फरार आहे। आता या प्रकरणी सावनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेतला जातोय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।